लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। बहिणींना अनुदान वाढले, 40,200 रुपये मिळणार, सोबत साडी वाटप। बघा मुख्यमंत्री काय म्हणाले। आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे। पहा आतापासूनच आपण बघितलं आहे की लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे वाटप करा अशी महत्त्वाचे आणि तातडीचे आदेश आता लाडक्या मुख्यमंत्र्यांनी, लाडक्या उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून एक गिफ्ट म्हणजे लाडकीला साडी हे वाटप मिळणार आहे। साडी एक मिळणार आहे गिफ्ट म्हणून। लाडकीला मिळणार होळीसाठी एक गिफ्ट सरकारकडून, त्याच्यामध्ये त्यांना साडी ही वाटप मिळणार आहे। नवीन साडीनं होणार सण साजरा, जो होळीचा सण आहे तो सगळ्यात मोठा सण आहे आपल्याकडे, मला तुम्हाला माहितीच आहे। तर नवीन साडीनं सण हा साजरा होणार आहे। तर तो सण तुम्हाला जे सणाला साडी कशी मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय। तुम्हाला साडी हवी असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। सोबतच 40,200 आता एवढं रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे। अनुदान हे वाढलेलं आहे आणि तुमच्याकडे 4 चाकी वाहन असू द्या, काही असू द्या, आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही, सरसकट वाटप करा असे आदेश दिलेले आहेत। तुमच्याकडे कुठलेही नियम आता त्याच्यामध्ये नियम लावले गेले नाहीत, सर्व नियम रद्द करून आता हे जे वाटप आहे ते करणार असे आत्ताचे सगळ्यात महत्त्वाचे आदेश हे दिले गेलेले आहेत। तर आजपासूनच हा जो 8वा हप्ता आहे हे येण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही आता सुद्धा बघितलं की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काय सांगितलेलं आहे हे सगळे आपण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण वित्त विभागाकडून ही आत्ताची सगळ्यात मोठी माहिती आहे की 3,490 कोटी हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वाटप करण्यासाठी टाकले गेलेले आहे। ट्रान्झॅक्शन्स हे चालू झालेले आहेत। कुठल्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती हे मेसेज येणार आहे। 2 दिवस सलग 27-28 फेब्रुवारी 2 दिवस सलग हे वाटप होणार आहे। सलग 2 दिवस आता वाटप येत्या 48 तासात तुमच्या मोबाईलवरती हे पैसे येणार आहेत। कारण आता फेब्रुवारीचा हप्ता हा फक्त 2 दिवस राहिला आहे, त्यामुळे येत्या 48 तासात कुठल्याही परिस्थितीत सुट्टी असो वा काही असो हे पैसे तुमच्या खात्यावरती या 100% येणार आहेत असे आदेशच आता बँकेनं दिले गेलेले आहेत। असे वित्त विभागाकडून हे जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत। आता कोणत्या बँकेत पैसे येणार, कोणत्या त्या मोजक्याच बँका आहेत हे सुद्धा आपण सांगणार आहोत। कोणाच्या लाडक्या बहिणीच्या कोणत्या खात्यावरती हे पैसे येणार हे सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना आता इथं गिफ्ट सुद्धा मिळणार आहे। तर गिफ्ट काय आहे हे तुम्हाला सांगणार आहे मी। बहिणींना गिफ्ट मिळणार आहे ते म्हणजे होळी सणासाठी। होळी सणासाठी लाडक्या बहिणींना साडी मिळणार आहे। सोबतच अजून एक गिफ्ट आहे ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना लाखो रुपयांचं इथं गिफ्ट हे मिळणार आहे। लाखो रुपयांचा लाभ हा मिळणार आहे। आता तुम्ही म्हणाल 40,200 रुपये कसे मिळणार आहेत लाडक्या बहिणींना हे सांगा, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। जर तुम्हाला 40,200 रुपये पाहिजे असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। कारण स्वतः इथं आता जे काही मार्चमध्ये जो काही निर्णय होणार आहे जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पडलेला आहे। त्याच्यामध्ये आता मोदी यांनी सुद्धा खूप मोठं अनुदान इथं लाडक्या बहिणींसाठी दिलेलं आहे। ते सुद्धा कोणतं असणार आहे आपण सगळी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। बघा स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी या संदर्भाची सगळ्यात मोठी अपडेट दिलेली आहे। चेक सही झालेले आहे, चेक सगळे झालेले आहेत। आत्ताच मंत्रिमंडळाच्या 15 मिनिटांपूर्वी जो मोठा निर्णय झालेला आहे तो निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। त्यांच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। आता अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या मोबाईलवरती आता येत्या 48 तासात पैसे येतील, एवढेच काय तर त्यांना साडीसुद्धा मिळणार। ह्या अशा लाडक्या बहिणी कोणत्या हे तुम्हाला मी सांगणार आहे। त्या जिल्ह्यांची यादीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे। ते जिल्हे कोणते आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। साडी वाटप होण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 5 जिल्हे सगळ्यात अगोदर हे वाटप होणार आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये साडी आणि जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तो सर्वात प्रथम वाटप होणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। आता जर आपण बघितलं तर तिथं उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये मोठी बैठक पार पडली। बैठकीमध्ये मोठे निर्णय झालेले आहेत की आता लाडक्या बहिणींचं सगळ्यांना माहिती आहे की 21 रुपये मिळणार आहेत आणि ह्याचं जे काही नियम आहेत ते आता तुम्हाला माहिती आहे की मार्चमध्ये अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद होणार आहे। ते जिल्हे कोणते आहेत हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत। तर जिल्ह्यांची जर आपण यादी बघितली तर व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला सगळी माहिती समजणार आहे कोणते ते जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये हे वाटप होणार आहे। बघा आता जी काही बैठक पार पडली त्याच्यामध्ये असे निर्णय घेण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळणार, बरोबर 21 रुपये महिन्याला होणार आहेत। तर वर्षाचे जर आपण 12 हप्ते असतात, बरोबर, तर वर्षाला आपण जर असं बघितलं 21 गुणिले 12 तर 25,200 रुपये हे होतात, बरोबर। हे झाले 25,200 आणि आत्ताच एक मोठी अपडेट म्हणून आपल्या लाडक्या बहिणींना जे काही तुम्हाला माहिती आहे की PM किसान आणि नमो या जे काही तुम्हाला तिथं 6,000 रुपये जे 12,000 रुपये वर्षाला भेटत होते त्याच्यामध्ये 12,000 ऐवजी आता 15,000 रुपये केलेले आहेत। त्यामुळं
अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांचं जे काही बँकेचं अकाउंट असेल किंवा तुमचं पोस्टाचं खातं असेल तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 25,200 ते आणि हे 15,000 रुपये असे मिळून 40,200 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकण्याचं काम इथं सरकार करत आहे. आणि याच्यामुळं लाडक्या बहिणींमध्ये एक आनंदाचं वातावरण आता पाहायला मिळत आहे. कारण 40,200 अनुदान वाढलेलं आहे 3-4 हजारांनी. आता तुम्ही जर बघितलं तर 1,500 रुपयावरून 2,100 रुपये झाले. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर प्रत्येक महिन्याला 6,000 1272 7,200 रुपये त्याचे वाढले. आणि जे PM आणि नमो किसान योजनेचे 12,000वरून 15,000 म्हणजे हे 3,000 वाढले. जर आपण बघितलं तर जवळपास 10,200 रुपयांचं अनुदान हे लाडक्या बहिणींना वाढलं असल्या कारणानं लाडक्या बहिणी खूप खुश झालेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल आम्हालाही मिळणार का? हो, आता ते तुमच्या कोणती बँक आहे हे तुम्हाला आधी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमचा जिल्हा कोणता आहे हे कमेंट्स करा. आता तुम्ही म्हणाल आम्हाला कसं मिळणार? त्यासाठी तुम्हाला 3 महत्त्वाची कामं करायची आहेत मित्रांनो. सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हाला तुमचं जो मोबाईल नंबर आहे चोलाचा मोबाईल नंबर तोच तुमच्या आधार नंबरला जोडायचा आहे. तुमचा जो आधार नंबर आहे ते अपडेट करून घ्यायचा आहे. आधारचे जे काही तुमची माहिती आहे आणि जी तुमची बँक आहे त्यातली माहिती एक सेम असली पाहिजे. म्हणजे आधार कार्डवरचं नाव त्याच्यावरची स्पेलिंग इंग्रजी स्पेलिंग बर्थ डेट हे तुमच्या बँकेतल्या माहितीशी एकदम सेम असली पाहिजे. नसेल तर करून घ्या आणि ते बँकेत जमा करा. सोबतच सगळ्या लाडक्या बहिणींना जर तुमच्या मोबाईलवरती मेसेजेस असेल तर ते करणं खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे रेशन कार्ड अपडेट करून घ्या. ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही रेशन कार्डची EKYC केलेली नाही अशा लाडक्या बहिणींना हे फायदे मिळणार नाहीत हे लक्षात घ्या. फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा मिळणार नाही. इथून पुढचे जे काही 40,200 रुपये जे अनुदान वाढलेलं आहे ते अनुदान सुद्धा तुम्हाला इथं मिळणार नाही. त्यामुळं बारकाईने मी जे काही व्हिडिओ सांगतोय तेव्हा जी माहिती सांगतोय ही तुमच्या भल्याची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे अनुदान वाढल्यामुळं लाडक्या बहिणी खुश आहेत आणि तुमच्या मोबाईलवरती फेब्रुवारीचा हप्ता हा कुठल्याही क्षणी येत्या 48 तासात द्यायचा आहे म्हणजे द्यायचा आहे असे तातडीचे आदेशसुद्धा इथं दिले गेले आहेत. तर येत्या 48 तासात तुमच्या मोबाईलवरती कुठल्याही क्षणी मेसेज येऊ शकतो. 15 मिनिटात येऊ शकतो, व्हिडिओ बघत येऊ शकतो किंवा थोड्या वेळानं सुद्धा येऊ शकतो. तर हे 3 डॉक्युमेंट. आता तिसरं डॉक्युमेंट कोणतं तर उत्पन्नाचा दाखला एक काढून ठेवा. पहा, उत्पन्नाचा दाखला ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे कुठलाही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल आणि पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जरी असेल तरी कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण तुम्हाला माहिती आहे गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळणार आहेत. कधी? जर तुमचं गॅसची सुद्धा EKYC असेल तरच. आता तुम्ही म्हणाल कोणत्या खात्यात पैसे येणार? बघा, पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे येणार आहेत. SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. आता जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो. जिल्हे कोणते आहेत बघा. सगळ्यात महत्त्वाचं पुणे, रायगड, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, जालना, अमरावती, सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात करण्यात येणार आहे. पुढे ते मुंबई, ठाणे, नाशिक अशा जिल्ह्यांपासून ते पुढे जात राहील. आणि पुढे जे काही हप्ते आहेत 2 दिवसात ते 48 तासात हे सगळे पैसे मिळतील. आणि रेशन कार्डवरतीच तुम्हाला ही साडीसुद्धा मिळणार आहे. जर रेशन कार्डची EKYC असेल तर देखील तुम्हाला होळीला एक साडीसुद्धा मिळणार आहे. सोबत आनंदाचा शिधासुद्धा हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. कारण काय होतंय, लाडक्या बहिणींना माहिती नसते त्यामुळे त्यांच्यापर्यंत माहिती ही पोहोचत नाही. त्यामुळं तुम्हाला कृपया करून एक विनंती आहे, आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. तुम्हाला किती हप्ते आलेत हे आधी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमचे सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत रेशन कार्ड, आधार कार्ड हे जे आहे ते अपडेट आहे का, मोबाईल नंबर अपडेट आहे का, तेच आधारला लिंक आहे का, हे कृपया कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.